वो कहती क्या क्या खिलाओगे, मगर तू बता क्या खाएगी। हाँ। तो हमने चिकन बिरयानी खाई, वो हाई होगी 360 370 रुपये की। फिर वो कहती घर छोड़ाओ, मगर यार 370 रुपये लगे हैं, मगर वसूल तो करूँगा। सबसे मैं बस यही रिक्वेस्ट करना चाहता हूँ कि आप सब मुझे प्लीज एक चांस दो, मैं बेटर इंसान बन के दिखाऊंगा। कॉमेडियन प्रणित मोरे यांच्या शोमधील 2 वादग्रस्त व्हिडिओंमुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे। 370 रुपयांची बिर्याणी आणि मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्ट्सवर केलेला विनोद या क्लिप्स व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे। या वादातील पहिल्या प्रकरणात 370 रुपयांची बिर्याणी वसूल करण्यासाठी केलेल्या वक्तव्यामुळे हिमांशू जांगरा या तरुणाला नोकरी गमवावी लागल्याची माहिती समोर आली आहे। तर दुसरीकडे मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्ट्सबाबत विनोद करणाऱ्या डॉक्टर सेजल पवार यांच्याबाबत केईएम रुग्णालयानं चौकशीचे आदेश दिलेत। या संपूर्ण वादावर आता पहिल्यांदाच प्रणित मोरे यांनी सार्वजनिकरित्या प्रतिक्रिया देत माफी मागितली आहे। व्हायरल व्हिडिओनंतर त्यांनी कबुली दिली की त्यांच्या एका चुकीच्या क्षणामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्यात। प्रणित मोरे म्हणाले, तुम्ही सर्वांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल, त्यात खूप चुकीच्या गोष्टी बोलल्या गेल्या ज्यांना यामुळे दुखावलं गेलं। त्यांची मी मनापासून माफी मागतो। मी ते रोखू शकलो असतो, पण तसंच झालं नाही। आता यापुढे जे काही कायदेशीर प्रक्रिया होईल त्यात मी पूर्ण सहकार्य करेन। मला एक संधी द्या, मी स्वतःला अधिक चांगला माणूस म्हणून सिद्ध करून दाखवेन। भविष्यात मी अधिक चांगल्या कंटेंटवर काम करेन। हेलो, तो ये बात मुझे एक्चुअली काफ़ी टाइम से करनी थी, बट मेरा इंस्टाग्राम सस्पेंड हो गया था। आप सबने मेरा क्राउड वर्क का वीडियो देखा रहेगा, जिसके लिए मुझे काफ़ी हेट मिल रही है, और मुझे ऐसा लगता है ये हेट मैं डिजर्व भी करता हूँ, क्योंकि उस लड़के से जब मैं क्राउड वर्क कर रहा था उसने काफ़ी डेरोगेटरी चीज़ें बोली, बट सब लोग उस पर हंस रहे थे, तो मैं भी कैरिड अवे हो गया और मुझसे लैप्स इन जजमेंट हो गया। और मुझे लगता है ये मेरी काफ़ी बड़ी गलती थी। मैं चाहता था तो मैं उसको वहाँ पे ही रोक सकता था या स्टैंड ले सकता था, बट जो मैं नहीं कर पाया, मैंने उसको एक प्लेटफॉर्म दिया जिसकी वजह से ये चीज़ें इतनी एस्केलेट हो गई। तो जिनको भी इस वजह से हर्ट हुआ है उन सब से मैं माफ़ी मांगना चाहता हूँ। जो भी लीगल प्रोसीडिंग्स मेरे अगेंस्ट हो रही है उसके लिए मैं अथॉरिटीज के साथ कोऑपरेट भी कर रहा हूँ। लेकिन आप सबसे मैं बस यही रिक्वेस्ट करना चाहता हूँ कि आप सब मुझे प्लीज़ एक चांस दो, मैं बेटर इंसान बन के दिखाऊंगा। मेरे लिए भी एक लर्निंग थी, तो मैं खुद के ऊपर भी काम कर रहा हूँ, मैं अपने कंटेंट के ऊपर भी काम करूँगा, और ये चीज़ आप फ्यूचर में मेरे काम में भी देख पाओगे। दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल राज्याच्या गृह विभागानं घेतली आहे। गृह विभागाचे राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं की प्रणित मोरे यांचे यापूर्वीचे सर्व व्हिडिओ आणि ऑनलाईन कंटेंट सायबर पोलिसांकडून तपासले जाणार आहेत। समाजात विकृत आणि आक्षेपार्ह विनोदांना प्रोत्साहन मिळू नये असा इशाराही त्यांनी दिला। प्रणित मोरे यांचा शो यापूर्वीही अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता। अश्लील संवाद आणि विविध सामाजिक घटकांवर केलेल्या वादग्रस्त विनोदांमुळे त्यांच्यावर सातत्यानं टीका होत आहे। मात्र यावेळी प्रकरण अधिक गंभीर बनलं असून सरकारी यंत्रणांच्या चौकशीमुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। या प्रकरणातील पुढील घडामोडींवर सर्वांचं लक्ष लागलंय।